नमस्कार. शिवसाम्राज्य न्यूजमध्ये आपले स्वागत. आंबेगाव तालुक्यातील रांजणी वळती शिंगवे मार्गावरील वळती गावाच्या पूर्वेला मांगेर बाबा मंदिराशेजारील ओढ्यावरील पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाची दुरावस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या या आदेशानंतरही प्रत्यक्षात या पुलावरून वाहतूक सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दुचाकी, चारचाकी आणि काही अवजड वाहनेही या पुलावरून जात असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार हा पूल सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. पुलाची उंची कमी असल्यामुळे मीना नदीला पूर आल्यानंतर हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या पुलाच्या बांधकामातील लोखंडी सळया उघड्या पडल्या असून त्या गंजलेल्या अवस्थेत आहेत. पुलाचा काँक्रीटही अनेक ठिकाणी निखळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना होऊ शकते. विशेष म्हणजे या पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत वळती ग्रामपंचायतीने 3 ऑगस्ट 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. त्यानंतर झालेल्या तांत्रिक तपासणीत हा पूल पूर्णतः जीर्ण आणि धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार वाहतूक बंद करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र आदेश काढूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसत आहे. संबंधित पुलाच्या कामाची निविदा काढण्यात आली असूनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. वेळीच पुलाचे काम न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाकडे प्रशासन आता किती गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वळती येथील तागडेमाळा मांगेरबाबा शेजारी पुलावरील ही दुरुस्तीसाठी किंवा नवीन बंधाऱ्यासाठी आपण ग्रामपंचायत मार्फत केलेला पाठपुरावा, परंतु येथील हे बघा ही पुलाची दुरावस्था अशा पद्धतीने झाली आहे. याच्यामध्ये असलेले कॉन्क्रिटीकरण म्हणा, खडी म्हणा किंवा त्यामध्ये असलेले स्टील म्हणा, याचं पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. आणि ही जवळजवळ हे पुलाचं काम 82 ते 81च्या दरम्यान झालेलं असं ग्रामस्थांच्या म्हणण्यावरून कळलेलं आहे. तर 81-82 मध्ये हा जो झालेला पूल, हे बघा स्टील बघा कसं बाहेर निघतंय, पूर्णपणे गंजलेलं आहे. आणि आपण एकदा ग्रामपंचायत मार्फत 2023 ला अशाच मेंढपाळ आणि जे शेळी पालन करतात या लोकांनी आपल्याला सांगितलं की ग्रामपंचायतला निदर्शनात आणून दिलं की या पुलाची अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे. तर याकडे आपण लक्ष द्यावे. तेव्हा आनंद लोंढे असतील, विनायक लोंढे असतील, धोंडीभाऊ शेठ असतील, अशा सर्व गावातील ग्रामस्थांनी, गणपतराव असतील, या सर्वांनी आम्ही या पुलाकडे येऊन जेव्हा पाहणी केली तेव्हा खरंच या पुलाची दुरावस्था आपण पाहताय अशा पद्धतीने आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 82-83 मध्ये झालेला हा पूल आणि या पुलाची झालेली जो बिघड आहे याच्यासाठी आपण 2023 मला वाटते जुलै महिन्यामध्ये आपण बांधकाम विभागाला ग्रामपंचायतच्या लेखी पत्राद्वारे ही गोष्ट बांधकाम विभागाला कळवल्या होत्या. त्यानंतर पंचायत समितीला देखील बांधकाम विभागाला आपण ग्रामपंचायत मार्फत पत्र दिलं होतं. आणि त्या अनुषंगाने कोणी अधिकारी किंवा त्यावर तातडीने अशी काही मोठी खबरदारी त्यांनी घेतली नाही. परंतु नंतर मध्यंतराच्या काळामध्ये परत एकदा आपण ग्रामपंचायतने त्यांना पत्र दिल्यानंतर अधिकारी येऊन गेले. अधिकाऱ्यांनी चाचपणी केली आणि चाचपणी केल्यानंतर आता मध्यंतरी तुम्हाला ह्या भागामध्ये शेळके यांना जे आपले आमदार आहेत त्या भागात कुठे एक ब्रिज पडला, तिथे त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी असं निदर्शनात आणलं का जे पूल धोकादायक आहेत त्यांना तुम्ही दुरुस्तीसाठी त्यांना हे करा. त्या अनुषंगाने ही दुरुस्तीसाठी आपल्याला जवळजवळ 99,14,000 म्हणजे 1 कोटीचा जवळजवळ प्रोजेक्ट त्यांनी इथं टाकलेला आहे. तर खरं तर आपल्याला एक निदर्शनात आणून देतो 2023 पासून आम्ही ग्रामपंचायत पाठपुरावा करीत आहे आणि ह्या दुरुस्तीसाठी
तुम्हाला सांगतो पुढे आपला केटीवेअर बंधारा आहे का जेणेकरून तिथे ढापे टाकल्यावर शेतकऱ्यांना पाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ते पाणी आडलं जातं आणि ते पाणी आडल्याच्या नंतर लोकांना शेतकऱ्यांना तिथं पाणी भेटतं. परंतु तिथे ढापे टाकल्यानंतर हे पाणी पुरानुसार थोडंसं वाहून पाठीमागे येतं आणि याचा डोह तयार होतो. तर जे पाणी या ब्रिजला लागतं, या पुलाला लागतं आणि नंतर मग त्याच्यामधून ती दुरुस्त जे काही त्याच्यामध्ये स्टील असेल काय असेल ते घालण्याची प्रक्रिया चालू होते. याच अनुषंगाने आपण 2023ला जेव्हा पाठपुरावा केला त्या माध्यमातून आपण अधिकाऱ्यांशी तर संपर्क साधला, लेखी पत्राद्वारे संपर्क साधला, परंतु आपल्या तालुक्याचे आमदार माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांना देखील आपण या ग्रामपंचायत मार्फत या पुलासंबंधी पाठपुरावा केला. त्यांना देखील ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. एवढं करत असताना खरं तर आमदार महोदयांना आपण स्मरणपत्र कुठल्या ग्रामपंचायत किंवा कुठल्या सरपंचाने देऊ नये, परंतु ती थोडीशी बाब आम्ही ग्रामपंचायतनी पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन त्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. त्या अनुषंगाने त्यांनी देखील या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अधिकारी इथे पाठवून त्याच्यावर तातडीने बघण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. त्या अनुषंगाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 99.14 लक्ष मंजूर झाले आहे आणि ह्या कामासाठी मला वाटते उमर पठाण म्हणून कॉन्ट्रॅक्टर असे त्यांची निवड झालेली आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जो पाण्याला मध्यंतरी पूर आला आणि या पुराच्या संलग्न जेव्हा पाणी त्या आपल्या मेन केटीला अडकलं गेलं, त्याच्यामध्ये ते पुराड असतं, जे घाण असती ती सगळी अडकल्यामुळं आज ही पाणी आपल्याला थोडंसं डोह इथं दिसतोय. त्याचं कारण असं आहे, मी दोनदा त्यावर ते पुराड काढण्यासाठी आपल्या पाटबंधारे विभागाला पत्र देखील केलं. ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते देखील इथे येऊन गेले. त्यांना काम आता तातडीने जुलैमध्येच करायचं होतं, परंतु या पाण्याच्या साचलेल्या विभागामुळे काम करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं का सध्या हे पाणी गेलं आम्ही काम सुरू करत आहोत. परंतु हे पाणी न जाण्याचं कारण जे बंधाऱ्याला जे पुराड अडकलेलं आहे आणि त्याला जे ढापे लावलेले आहेत ते न निघल्यामुळं हे पाणी काही जात नाही. जो मंजूर झालेला जो निधी आहे तो आता सध्या वापर करता येत नाही. आणि आता काल परवाच मी या विभागाचे जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलंय साहेबांची तारीख भेटते, साहेबांची तारीख भेटल्यानंतर आपण त्याचं उद्घाटन करू आणि उद्घाटन झाल्यानंतर काम चालू होईल. परंतु मला आपल्या निदर्शनात आणून द्यायचंय, साहेबांनी देखील लवकरात लवकर ह्या कामासाठी मंजुरी द्यावी किंवा आपल्या लवकरात लवकर हस्ते नारळ फोडून कामाची लवकरच चालू करण्यासाठी हे करावे. कारण जेव्हा हा पूल बंद करण्यासाठी जेव्हा विभागाने आम्हाला कळवलं, शासनाने जेव्हा कळवलं, तेव्हा आम्ही दोन्ही साईडनी पत्रे टाकले, माती टाकली, परंतु काही लोकांना त्याच्यातली माहिती नसल्यामुळे 1-2 ऍक्सिडेंट तर चांगल्या प्रकारे मोठे घडलेले आहेत आणि भविष्यात अशी गोष्टी घडावी नाही ही आजच्या या पावसामध्ये जर पुन्हा एकदा हा पूल जर जागेवरच कोसळला, तुम्हाला सांगतो जरी ह्या पुलावर जरी आज जाण्या येण्याचा शासनाने बंद केलेला आहे, परंतु लोक ही स्वतःहून जात आहे. याला आपण ग्रामपंचायत सुद्धा काय अडवू शकत नाही. कारण आपण सांगितलेलं आहे जाऊ नका, पण लोकांची मानसिकता राहिलेली नाही. कारण त्याचं कारण असं आहे का त्यांनी पर्यायी मार्ग दिलेला आहे, तो काटवण वस्ती मार्ग आहे, परंतु जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटर तो पर्यायी मार्ग राहतो आणि स्थानिक लोकांची तुम्ही पहिले इथं तागडेमाळा आहे, लोंढेमाळा आहे, अशा ज्या मोठमोठ्या वस्त्या आहेत यांना एवढ्या पर्यायी मार्गाने जाणं अशक्य आहे, म्हणून लोक ही जात आहे. पण याच्यामधून घातपात होण्याचा देखील नक्कीच तेवढी शंका आहे. आज तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे सांगणं इच्छितो की जेव्हा ही गोष्ट निदर्शनात आपण जेव्हा आली तेव्हा आम्ही हा पाठपुरावा करण्याचा भरपूर अनोतान प्रयत्न केला. मंजुरी देखील झाली. मंजुरी झाल्यानंतर काम देखील सुरू करायचंय, परंतु या पाण्यामुळं आणि शासनाच्या छोट्याशा राहिलेल्या ध्येय धोरणांमुळे काम खंडित आहे. साहेबांचं देखील तारीख भेटणं गरजेचं आहे आणि या सगळ्या याच्यातून आपल्याला गावाची प्रगती जर करायची असेल तर गावामध्ये अनेक रस्ते देखील आहेत, त्या रस्त्यांची देखील दुरावस्था भरपूर झालेली आहे. ग्रामपंचायतकडे म्हणावा तेवढा निधी होत नाही. आपण या गेल्या 22-23 मध्ये कर आकारणी वाढवल्यामुळं कुठेतरी घरपट्टी पाणीपट्टीच्या माध्यमातून मोठा कर तयार होतो, 12-13 लाख रुपये तयार व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यातून आपण कुठेतरी मुरुमाच्या माध्यमातून आपण हे काम करतो, परंतु मुरुम दरवर्षी टाकणं अशक्य आहे. तेव्हा मला ग्रामस्थांना देखील आपल्या माध्यमातून सांगणं आहे
की आपण आपल्या रस्त्यासाठी आपण आपल्या स्थानिक आमदार खासदार कोणी असेल त्यांच्याकडून दुर्व्यवस्था करण्यासाठी आपण जोरदार प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे. कारण गावाची आणि गावातल्या रस्त्यांची खूप मोठी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. धन्यवाद. मी आनंद पांडुरंग लोंढे. मी या पुलाच्या शेजारीच राहतोय. मी 1 वर्ष झाले पाहतोय की ह्या पुलाच्या ठिकाणी येतात महेश भोर म्हणून एक भाजपचा अध्यक्ष आहे वळती गाव. ते अधिकारी घेऊन आले, 4 वेळा आले, 4 वेळा पाहिले, 4 वेळा फोटो झाले, ग्रुपला पडले. मोबाईलवरती गावामध्ये सगळ्या ग्रुपला फोटो पडतात. त्याच्यानंतर परत काम चालू झालं, नळ्या टाकल्या, अर्धवट राहिले तसंच समोर. आणि त्याच्यानंतर परत काही नेते मंडळी आले, अधिकारी वर्ग आले, समोर चर्चा केली, पुलाचं अर्धवट काम पाहिलं गेले. नंतर वळती ग्रामपंचायत आणि काही अधिकारी आले, काही गावातले नेते मंडळी आले, पुलाखाली उभे राहिले, फोटो केले, गावातल्या ग्रुपला टाकत राहिले. हेच आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, जवळच्या शेतकऱ्यांनी पाहिजे का? ज्या वेळेस काही दुर्घटना घडती, आता इथे एक ऍक्सिडेंट झालेला आहे, एक मुलाला पायी गमवावा लागला, म्हणजे पायी मोडला गेला. आणि एवढं मोठं हे असून शेतकरी आमच्यासारख्याने कधी रात्रीचं वगैरे काय करायचं? इथं वाघाची एक तर भीती आहे, समोर भरपूर झाडं आहेत आणि रात्रीचं झाडं बिड त्यातून यायचं जायचं. आणि अशा दुर्घटना आणि पूल कधी बी हे होऊ शकतो. कारण इथं एक पूर आलेला होता, पुलावरती कंप्लीट 4 ते 5 फूट पाणी होत उंच. आणि मग आम्ही सारख्या जवळ राहणार शेतकऱ्यांनी करायचं. आणि पाहतो आज काल एक पेपरला आता एक 8 महिन्यापूर्वी बातमी आली होती का एवढा निधी मंजूर झाला. विकास 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 काय चाललाय विकास? हा विकास कुठं दिसतो का? आता 1 वर्ष झाले तेव्हापासून पुलाचं नुसतं फोटो सेशन चाललंय, ग्रुपला पडतात, एवढा निधी टाकला, तेवढा निधी टाकला. हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा निधी जो पडलाय हा कधी दिसणार आम्हाला? पूल कधी दिसणार का? आमचा ज्यावेळेस एखादी आमची भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला तुम्ही येणार का आमच्या? हा, हे आम्हाला म्हणायचंय. कार सर्वसामान्य शेतकरी आहेत ना, ज्या वेळेस ह्या पुलावर जातील, उद्या काय हे होऊ शकतं, त्यावेळेस ग्रामपंचायतचे सरपंच आम्हाला एक मृत्यू दाखला घेऊन दशक्रिया देतील का? मग आमच्या वापरून श्रद्धांजली वाटेल का? आणि इथले तालुक्याचे मग नेते मंडळी येऊन आमचे सांत्वन करायला मग आमच्या कुटुंबाशी येणार का? हे आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आज 1 वर्ष झाले पाहतोय आम्ही हे. मग हे होणार कधी? असा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आता खाली पत्रकारांना दाखवलं मी का बाबा स्टील एकदम सडलेलं आहे खाली. आणि कधी बी गाडीचा, मोटरसायकल असो किंवा 4 व्हीलर लोडच्या इथनं गाड्या जायला लागल्यात, आधी एखाद्या झटका जर बसला तर त्यामधून ते कॉन्क्रीटकरण खाली बी पडू शकतं, स्टील मोकळं होऊ शकतं. आणि मग त्यावेळेस तो ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार? बांधकाम विभाग घेणार का नेते मंडळी घेणार का नारळ फोडायला येणारे घेणार? मग सर्वसामान्य जनतेपुढे पडलेला हा मोठा प्रश्न आहे. पण आता काय करावा? आणि हे दिसतं ह्या पुलाचंच नाही, आज वळती गावात इथनं राजनीला जाण्याचा मार्ग पाहतो. सिमेंट कॉन्क्रीटवरती पावसाळ्यात जायचं ठरलं तर पूल सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे, त्याच्यावरती भरपूर पाणी आहे, चालतं पावसाळ्यात. आणि आजूबाजूला खड्डे आहेत, गटार सुद्धा. आज इथनं पाहिलं तर शिंगव्याला जाणारा रोड आहे तो, त्याच्या साईडचे गटर नाहीत. वळती ते राजनी रस्ता आहे त्याच्या साईडचे गटर नाहीत, ते पाणी रस्त्यावरती येतंय. असं भयान बांधकाम विभागाचं काम हे काय करावं आमच्या समोर असा पडलेला प्रश्न आहे.